निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। ही संपूर्ण सृष्टी आदिशक्तीच्या मायेने मोहित आहे। सर्व सुख दुःख घडवणारी तीच आहे। संसारात राहून अनेक कार्य करायला लावणारी ही आदिमाया आहे। ही आदिमाया कोण आहे? जगाचे पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंची ती योग निद्रा आहे। तिच्याच योगाने सर्व जग मोह पावते। ती भगवती माणसाला मोहात पाडायला भाग पाडते। ती प्रसन्न झाली की मनुष्याला मोक्ष प्राप्तीचा वर देते। ती परमविद्या आहे आणि सर्व ईश्वरांची आदिश्वरी आहे। माते, आपण मला बोलवलं, काय आज्ञा आहे? हनुमंता, मी तुला इथे ज्या कारणासाठी बोलावले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे। माते, आपण खूप मोठा प्रवास करून इथे आला आहात। आपण विश्राम करावा। जे काही कार्य असेल ते माझ्यावर सोपवावे। नाही, मी जे कार्य ठरवले आहे ते आधी करेन आणि मगच विश्रांती करेन। असे कोणते कार्य आहे? हनुमंता, गेली 14 वर्ष माझ्यासाठी, प्रभू श्री रामांसाठी तू अपार कष्ट केले आहेत, परंतु आता मला तुला सुखी पाहायचे आहे। माते, प्रभू श्री रामचंद्र आणि आपली सेवा करण्यातच माझे सुख आहे। ते तुझे प्रेम आहे, तुझा भक्तिभाव आहे। माते, मला आपल्या सेवेशिवाय दुसरं काहीच नको आहे। हनुमंता, माझी अशी इच्छा आहे की तू विवाह करावा। हे काय माते, मी विवाह कसा करू? तुझ्या विवाहाचे संपूर्ण दायित्व माझे राहील। माते, परंतु मी ब्रह्मचर्य स्वीकारले आहे आणि विवाह करायचा नाही असे माझे ठरले आहे। हनुमंता, तू मला माते समान समजतोस ना? आपण माझ्या मातृस्थानीच आहात। मग तू माझ्या इच्छेचा आदर का करत नाही? माते, आपण जी आज्ञा कराल ते मी तात्काळ करेन। परंतु विवाह करण्याची माझी इच्छा नाही। परंतु मी तुझ्यासाठी कोणाला तरी वचन दिले आहे।
कोणाला माते? मैनावती नावाची राणी आहे. मी तिला असे वचन दिले आहे की तुझ्यासाठी सर्वोत्तम पुरुष पती म्हणून पाठवेन. मी त्या शब्दाचे काय करू? माते, मला तर शब्दच सुचत नाहीत. म्हणूनच मी जे सांगते आहे ते ऐक. मैनावती नावाची जी स्त्री आहे तिच्याशी विवाह करशील तर सुखी होशील. प्रभू श्री रामचंद्र आणि आपली सेवा करत राहावं एवढीच माझी इच्छा आहे. याचा अर्थ तू माझे म्हणणे ऐकणार नाही. असं नाही माते. आपण जे सांगितलं ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. मग तुझा विवाह मी मैनावती या स्त्रीशी निश्चित करते. हनुमंता, माझी अशी इच्छा आहे की तू विवाह करावा. परंतु विवाह करण्याची माझी इच्छा नाही. मैनावती नावाची राणी आहे. मी तिला असे वचन दिले आहे की तुझ्यासाठी सर्वोत्तम पुरुष पती म्हणून पाठवेन. मी त्या शब्दाचे काय करू? आपण जे सांगितलं ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य राहील. मग तुझा विवाह मी मैनावती या स्त्रीशी निश्चित करते. शिवाय. ओम नमः शिवाय.
गोरक्ष, नाथ परंपरेमध्ये सुद्धा आदिशक्तीची उपासना आहे. तिच्याविषयी अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि अपार प्रेम आहे. या आदिशक्तीच्या अनेक रूपांबद्दल साक्षात श्री महादेव तुला सांगत आहेत. ह्यापेक्षा परमभाग्य काय असू शकते? श्री महादेव जे तुला सांगत आहेत ते सगळे प्राण एक करून ग्रहण कर. शिव आणि शक्ती एकच आहे. शिव शक्तीविषयी जे सांगतील ते दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. सुरू झालेल्या शारदीय नवरात्रात तू शक्तीची उपासना कर. तुझ्या पुढच्या काळात आदिशक्ती तुला सहाय्यभूत होईल. हनुमंता, काय झालं? इतका उदास का दिसतोयस? मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे प्रभू, मला वाचवा. मी असताना तुझ्यावर संकट तरी कसे येईल? आणि तू स्वतः संकटमोचक असताना असा का घाबरलायस? त्याला कारणही तसेच आहे. सांग बरं, काय कारण आहे? मला तरी कळू दे. पण मी कसे सांगू तेच मला समजत नाही. तू सांगितल्याशिवाय मला कसं समजेल? पण मी आपल्याला सांगितल्याने माझ्या हातून काही प्रमाद तर घडणार नाही ना. तुझ्याकडून असे काहीही घडणार नाही त्याची मला खात्री आहे. कसलीही भीती न बाळगता मला सांग. हे प्रभू, सीतामाईंनी मला विवाह करण्याचा आदेश दिलेला आहे. काय? हे कसं शक्य आहे? होय प्रभू, हे सत्य आहे. मैनावती नावाची एक राणी आहे आणि तिच्यासोबत मी संसार करावा अशी सीतामाईंची इच्छा आहे. मग तुझे काय म्हणणे आहे? तू सीतेला काय सांगितलेस? मी सीतेशी बोलतो, तू नंतर मला भेट. पण या संकटातून आपण मला वाचवाल ना? अर्थात, पण त्याआधी मला सीतेशी बोलावं लागेल. हे महादेवा, आपणही मला या संकटातून वाचवा. हे प्रभू, आपण या महामायेबद्दल सांगत आहात. तिची उत्पत्ती कशी झाली हे समजून घ्यायची मला उत्सुकता आहे. ही देवी कधी जन्मली नाही, ती नित्य आहेच. हे जे संपूर्ण जग आहे ते तिचेच रूप आहे. ती अनेक रूपात प्रकट होते. परंतु ती प्रथम प्रकट झाली
त्याला काही कारण निश्चितच असेल ना? होय, श्री विष्णू जेव्हा योग निद्रेत होते तेव्हा मधु आणि कैटभ हे 2 दैत्य तयार झाले आणि ते ब्रह्मदेवाला मारण्यास निघाले. अशा वेळी ब्रह्मदेवानी निद्रा देवीची आराधना आणि स्तुती करायला सुरुवात केली. हे प्रभू, हे शब्द किंवा अशी स्तुती मला कशी समजणार? त्यांनी जे शब्द वापरले, जी स्तुती केली, ते मी तुला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, देवी, तू स्वाहा, तू स्वधा, तूच वष्टकार आहेस. स्वर ही तुझेच स्वरूप आहे. तू अमृत स्वरूपी आहेस. नित्य अक्षर अशा ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार या तिन्ही मात्रांमध्ये तू स्थिर आहेस. त्या ओंकारामध्ये जिचा विशेष रूपाने उच्चार होत नाही, अशी अर्धचंद्रकार, अर्धमात्रा ही तूच आहेस. हे देवी, तू संध्या, सावित्री आणि परमजननी आहेस. तूच हे विश्व ब्रह्मांड धारण करतेस. तुझ्यामुळे ही जगसृष्टी निर्माण झाली आहे. तुझ्यामुळेच या जगाचे पालन होते. तूच हे विश्व ब्रह्मांड धारण करतेस. तुझ्यामुळेच ही जगसृष्टी निर्माण झाली आहे. तुझ्यामुळे ह्या जगाचे पालन होते. आणि हे देवी, तूच कल्पांती ह्या जगाचा संहार करतेस. तूच महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती आहेस. अत्यंत मोह उत्पन्न करणारी तूच आहेस. तूच महादेवी व महेश्वरी आहेस. तू सत्व, रज, तम या तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी मूळ प्रकृती आहेस. तूच महाभयंकर कालरात्री, महारात्री आणि मोहरात्री आहेस. तू श्री, तू ईश्वरी, तूही तूच बोध स्वरूप बुद्धी आहेस. लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती आणि क्षमा तूच आहेस. तू खड्गधारिणी, शूलधारिणी व फार भयंकर स्वरूपाची आहेस. गदा, शंख, चक्र आणि धनुष्य धारण करतेस. बाण, भृशुंडी आणि धनुष्य ही तुझी शस्त्रे आहेत. तू सौम्य आणि सुंदर आहेस. इतकेच नाही तर जगातल्या सर्व सौंदर्यवान वस्तूंपेक्षाही तू जास्त सुंदर आहेस. सर्व वर आणि अवर देवतांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस. या जगामध्ये ज्या सत आणि असत गोष्टी आहेत त्या सर्वांची मूळ शक्ती तू आहेस. अशा अवस्थेत तुझी स्तुती मी काय करणार? जो या जगाच्या सृष्टीचे पालन आणि संहार करतो तो परमेश्वरही तुझ्यामुळे योग निद्रावश झाला आहे. अशा तुझी स्तुती करण्यास इथे कोण समर्थ आहे?